कोल्हापुरात विकास कामांच्या मुद्द्यावरनं ठाकरे सेना आक्रमक झालेली, त्यामुळे 5 कोटी नकली नोटा उधळून आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर पालिकेच्या विरोधात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारला। सांगलीतल्या मिरज तालुक्यामध्ये सोनीमध्ये 2 शेळ्यांना चक्क सोन्याचे दागिने गिळलेले आहेत। त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत 40,000चे 2 कानातले बाहेर काढण्यात आले। ताटातलं पाणी पिता पिता दागिनेही गिळले। अखेर 40,000च्या 2 कानातल्यांसाठी शेळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली। करवीर तालुक्यातल्या नेरलीमध्ये 1 जूनला बेंदूर सणानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सतेज ऋतू असे या स्पर्धेचं नाव आहे। आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी चालवून स्पर्धेपूर्वी थरार स्वतः अनुभवला। त्यांनी बैलगाडी चालवल्याने शर्यतीचा उत्साह आणखीन वाढला। सांगोल्यातील हिरडी इथं बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। शर्यतीमध्ये लाखो रुपयांच्या रोख बक्षिसांसोबतच बुलेट, युनिकॉर्न अशा मोटरसायकल गाड्यांचेही बक्षीस रुपयात देण्यात आलं। दरम्यान शर्यत पाहण्यासाठी परिसरातील शौकीनांनी मोठी गर्दी केली। ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। सांगलीतील ओबीसी नेत्यांनी मोठा जल्लोष केला। मुख्यमंत्री फडणवीसांनी भुजबळांना दिलेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय दिला। आता भुजबळ हे ओबीसी समाजासाठी प्रश्न अधिक जोमाने सोडवतील असा विश्वास यावेळेस त्यांनी व्यक्त केलेला आहे।